नमस्कार. आज 24 ऑगस्ट 2022 वार आहे बुधवार. लोकसत्ता विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, शिवसेनेमध्ये जी फूट पडलेली होती त्या प्रकरणावर गुरुवारी सुनावणी आहे व या सुनावणीचं जे हे आहे ते म्हणजे काय म्हणतो आपण, जे सुनावणी घेणारं जे घटनापीठ वगैरे आहे त्याच्याकडे म्हणजे ते घटनापीठाकडे वगैरे गेलेलं आहे. म्हणजे अगदी पहा, जर आपण साधारण जर केस पाहिली, पहा आता बिल्किस बानो प्रकरणावर पण सुनावणी होणार आहे. पण त्यांची जी बेंच असेल, म्हणजे ती जी बेंच असेल ना, याची केवळ तातडीने सुनावणी होणार आहे. हे त्रिसदस्यीय खंडपीठ असेल. ओके, म्हणजे हे खंडपीठ आणि घटनापीठ. ओके, तुम्ही लक्षात घ्या. खंडपीठ. ओके, मी इथं नोट्स काढून ठेवलेली आहे. एक मिनिट. खंडपीठ आणि घटनापीठ. आता हे मी कशामुळे घेतोय पहा, तर तुम्ही कालचा जर पेपर पाहिला तर बियॉन्ड लक्ष्मीकांत चाललेला आहे. म्हणजे सर्वजण म्हणतात टॉपर्स वगैरे की एम लक्ष्मीकांत वगैरे बुक वाचायला पाहिजे, पण बियॉन्ड एम लक्ष्मीकांत या बुकपेक्षाही पुढे चाललेला आपल्याला दिसायला पाहिजे. कारण डायरेक्टली जे प्रश्न होता ते डी डी बसू यांच्या पुस्तकामधून एक आलेला होता, पहा. ओके, म्हणजे सेम टू सेम जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वगैरे त्यांचं जे उत्तर होतं ते डी डी बसू मधून आलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे मी यापूर्वीही म्हटलेलं आहे, कारण युपीएससीची जी प्रिलिम झाली 2022ची 5 जूनला जी झालेली होती, त्यामध्ये पण बियॉन्ड लक्ष्मीकांत पुस्तकामधून विचारण्यात आलेली होती. म्हणजे पूर्ण लक्ष्मीकांतचा पण भाऊ करण्यामध्ये काही अर्थ नाहीये. थोडंसं बाहेरचं म्हणजे जे युपीएससी आणि एमपीएससी आहे ती थोडंसं बाहेर पण जात आहेत आता. तर पहा, घटनापीठापुढे कशामुळे नेलं, कारण खूप मुद्दे आहेत आता. ओके, खूप मुद्दे आहेत. म्हणजे अगदीच जे फूट पडलेली आहे शिवसेनेमध्ये ते आता अनुसूची जी 10वी आहे, सॉरी परिशिष्ट, जे 10वं परिशिष्ट वगैरे जे आहे आपल्याकडे, त्याला चॅलेंज करणारं हे केस आहे. ओके, म्हणून अगदी खूप मोठी केस ही होणार आहे. त्यामुळेच याला जे आहे ते एन व्ही रमन, जे सरन्यायाधीश आहेत, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, यांनी याला डायरेक्टली घटनापीठापुढे नेण्याचं काम केलेलं आहे. मग हे 5 सदस्यीय वगैरे असणार आहे. मग घटनापीठ म्हणजे काय असतं? कॉन्स्टिट्युशनल बेंच. हे डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो, युपीएससी मध्ये प्रिलिमला प्रश्न येऊ शकतो, शक्यता नाकारता येत नाही. तर कॉन्स्टिट्युशनल बेंच इज द नेम गिव्हन टू बेंचेस ऑफ द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. ओके, मग आता तिथं विचारण्यात येतं की हायकोर्टमध्ये अशी बेंच असते का? तर नाही. कॉन्स्टिट्यूशनचा अधिकार जो आहे जास्तीत जास्त कोणाला देण्यात आलेला आहे? सुप्रीम कोर्टाकडे आहे. ओके, हायकोर्ट काय करतं, जर अशा पद्धतीची जर हायकोर्ट पण बेंच बसवतं, परंतु कॉन्स्टिट्युशनल बेंचचा अधिकार नाही हायकोर्टाला. ओके, हायकोर्टाला कॉन्स्टिट्यूशन बेंचचा कॉन्स्टिट्यूशन बेंचचा अधिकार हायकोर्टाला नाहीये, तर सुप्रीम कोर्टाला तो अधिकार देण्यात आलेला आहे. जर अशा पद्धतीची जर कॉन्स्टिट्यूशनला चॅलेंज करण्याची जर केस आली, तेव्हा काय करतं हायकोर्ट? हे केस सुप्रीम कोर्टाकडे ट्रान्सफर करतं व सुप्रीम कोर्टाला म्हणतं की तुम्ही जे संविधानाचं इंटरप्रिटेशन वगैरे करण्याचं काम जे कोण करतं, तर सुप्रीम कोर्ट करतं. ओके, मग ऍटलिस्ट 5 म्हणजे कमीत कमी 5 जज यामध्ये असणं गरजेचं असतं. ओके, व व पहा, हे जे कॉन्स्टिट्यूशन बेंच जे आहे ते प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांनी जेव्हा म्हणजे हा प्रश्न आलेला, पहा, काल राज्यसभेमध्ये कलम 143चं डिलिव्हन्स वगैरे विचारण्यात आलेलं होतं. त्यानंतर कलम 145(3) या दोन अंतर्गत वगैरे कॉन्स्टिट्युशनल बेंच वगैरे स्थापन केली जाऊ शकते. कारण राष्ट्रपतींना जर वाटलं की एखादा कायदा वगैरे तयार होत आहे संसदेमध्ये, मग त्या कायद्याचं रिलिव्हन्स कशा पद्धतीने वगैरे होईल, जर राष्ट्रपतींना जर वाटलं, तर अशा पद्धतीने कॉन्स्टिट्युशनल बेंच तयार होऊन त्यांनी प्रेसिडेंटला वगैरे आपलं हे देऊ शकतात. म्हणजे त्याबद्दलचं जे प्रकरण वगैरे आहे त्याचा निकाल वगैरे प्रेसिडेंटला ते कळवू शकतात. ओके, त्यानंतर द चीफ जस्टिस ऑफ इंडिया हॅज द पॉवर टू कॉन्स्टिट्यूट अ कॉन्स्टिट्युशनल बेंच अँड रेफर केसेस टू इट. ओके, म्हणजे याची जी पॉवर जर कोणाकडे असेल, तर ती फक्त आणि फक्त चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्याकडेच देण्यात आलेली आहे की केस कोणती कॉन्स्टिट्युशनल बेंचकडे द्यायची किंवा सिंपल बेंचकडे, म्हणजे ज्या पद्धतीने खंडपीठाकडे द्यायची का घटनापीठाकडे द्यायची, असं ते स्वतः ठरवत असतात. त्यानंतर पहा, कॉन्स्टिट्युशनल बेंचेस हॅव डिसाइडेड मेनी ऑफ इंडियाज बेस्ट नोन अँड इम्पॉर्टंट सुप्रीम कोर्ट केसेस सच ॲज ए के गोपालन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास, त्यानंतर केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला. यातून पहा, जे डॉक्ट्राईन ऑफ बेसिक स्ट्रक्चर किंवा बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन हे जे निवडून आलं ते केशवानंद भारती केस ही तर सर्वात मोठी बेंच होती. ओके, 13 सदस्यीय. हा प्रश्न तुम्हाला डायरेक्टली विचारण्यात येऊ शकतो, त्यामुळे लक्षात ठेवा केशवानंद भारती केसमध्ये
13 सदस्यीय हे होतं. आता पहा शिवसेनेचं जे प्रकरण आहे त्यांच्यासाठी फक्त 5 सदस्यीय कॉन्स्टिट्युशनल बेंच म्हणजे जे मिनिमम असतं तेच बसण्यात येणार आहे. परंतु जे बेसिक स्ट्रक्चरसाठी जे बसलेलं होतं घटनापीठ, तेव्हा तर 13 जजेसनी मिळून ते न्यायनिवाडा वगैरे दिलेलं होतं. त्यानंतर अशोक कुमार ठाकूर वर्सेस युनियन ऑफ इंडिया ओबीसी रिझर्वेशन संबंधी पण कॉन्स्टिट्युशनल बेंच हे बसलेलं आपल्याला दिसून येतं. तर हे आपल्याला घटनापीठ म्हणजे काय हे याबाबत आपल्याला सांगता येतं. व बियॉन्ड लक्ष्मीकांतच्या पण बाहेर लक्ष्मीकांतच्या बुकच्या बाहेर पण थोडंसं क्वालिटी आहे. ते पण तुम्ही वाचण्याचा नक्की प्रयत्न करा. ओके. व लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये पण काही चुका आहेत. त्यामुळे प्लीज एकदा सोबत कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे पण घेऊन बसा. ओके. जर तुमच्याजवळ ते नसेल पीडीएफ तर मी मराठी माध्यमातून माझ्याजवळ पीडीएफ आहे. ती तुम्हाला प्रोव्हाइड करेन. ओके. टेलिग्राम चॅनलवरती मी कमेंट सेक्शनमध्ये लिंक देईन. त्यावरती तुम्ही जाऊन म्हणजे ती डाउनलोड करू शकता. ओके. म्हणजे ते तुमच्या सोबत राहू द्या. कारण युपीएससी परीक्षेला तर म्हणजे लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकाचं रिलेव्हन्स राहिलं नाही व मेन्सला तर त्यांच्या पुस्तकामधून आपल्याला उत्तरे लिहिता येत नाहीत. लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामधून मेन्सला उत्तरे लिहिता येत नाहीत. त्यासाठी डी बसू यांचं जर बुक घेतला तर अगदी बेस्ट आहे किंवा कॉन्स्टिट्यूशन डायरेक्ट जरी वाचला तरी ते मोर दॅन सफिशियंट होईल. ओके. त्यानंतर पुढे पहा एनडीटीव्ही जे रवीश कुमार वगैरे यांच्यासाठी फेमस आहे प्राईम टाइम. तर पहा अदानी समूहाकडून एनडीटीव्ही साठी बोली लादण्यात आलेली आहे. म्हणजे 2008-9 दरम्यान त्यांनी कर्ज घेतलेलं होतं एनडीटीव्ही चालवण्यासाठी वगैरे. त्याचेच इक्विटी म्हणजे जे कर्जाचा रक्कम आहे तेच आता शेअरमध्ये वगैरे कन्वर्ट करावं असं त्यांची मागणी वगैरे आहे अदानी समूहाची. तर पाहूयात हे पण तेवढंसं म्हणजे हे नाहीये. फक्त याला पण प्रिलिम मध्ये प्रश्न अशा पद्धतीचा येऊ शकतो की जे मीडिया चॅनल्स आहेत पहा. आता मी त्याबद्दलचं आणलेलं नाही कारण ह्या न्यूजला मी हायलाइट केलेलं नाही. पहा मीडिया म्हणजे मीडियामध्ये भारतीयांचा व फॉरेन कंट्रीजचा म्हणजे एफडीआय आणि एफपीआय. ओके. एफपीआय आणि एफडीआय मध्ये हे तुम्ही शिकणार आहात. GS3 मध्ये याचं रिलेव्हन्स आहे. म्हणजे भारतीय कंपनीमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट वगैरे किती करतील या संबंधीचा प्रश्न येऊ शकतो. परंतु हा डायरेक्टली प्रश्न येणार नाही की एनडीटीव्ही कोणाची आहे वगैरे. ओके. त्यामुळे आपण न्यूजला तुम्ही स्किप करू शकता व पुढे चला. त्यानंतर अगदीच म्हणजे सर्व बातम्या अशाच आहेत. त्यानंतर पहा पाकिस्तानी हद्दीत चुकून ब्रह्मोस्त्र पडलेल्या प्रकरणी 3 अधिकारी बडतर्फ. म्हणजे 9 मार्च रोजी जी घटना घडलेली होती म्हणजे अगदी जुनी घटना आहे. पण तुम्हाला त्या घटनेचं रिलेव्हन्स आपल्याला माहिती पाहिजे त्या संदर्भात म्हणजे थोडीशी चूक महाग पडल्यासारखं आहे ती. ओके. त्यानंतर पहा बदल काय घडणार आणि कसा. ओके. नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी जो भाषण वगैरे दिला त्या संदर्भात नरेंद्र बांडे यांनी जो लेख लिहिलेला आहे तो अगदीच आपल्याला निबंधामध्ये वगैरे कामी येऊ शकतो. त्या निमित्ताने मी घेतलेला आहे. पहा त्यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलेले होते की गुलामीची मानसिकता नको, आपण आपली नवीन मानके तयार करू. त्यानंतर परिवारवाद नको असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेले होते. परंतु पहा आता त्याच बेसिसवर जर आपल्याला एमपीएससी किंवा युपीएससी आता कोणतीही जरी म्हटलं तर चालेल कारण दोन्हींचा सिलेबस सेम आहे. तर पहा तुम्हाला निबंधामध्ये किंवा जीएस मध्ये जेव्हा प्रश्न विचारण्यात येईल याबद्दल की परिवारवाद वगैरे किंवा लोकशाहीमध्ये जे परिवारवाद वगैरे चालत आहे. ओके. पक्षांतर्गत राज्यकारणामध्ये जे परिवारवाद वगैरे चालत आलेला आहे त्यावर तुम्ही तुमचं मत काय आहे किंवा त्यावरती कमेंट वगैरे जर करा असं जर प्रश्न आलेला असेल. ओके. म्हणजे रिलेव्हन्स काही सांगता येत नाही. त्यामुळे पहा तर आपल्याला इथं हे 3 मुद्दे आपल्याला सांगता येतील. सत्तारूढ पक्षाला राजकारणातील परिवारवाद संपवायचा असेल तर त्यांनी त्यांचे बहुमत वापरून लोकसभेत आणि राज्यसभेत कायदाच करून घ्यावा. की कोणत्याही खासदाराला, आमदाराला, नगरसेवकाला आणि ग्रामपंचायत सदस्याला 3 पेक्षा जास्त वेळा उमेदवारी दिली जाऊ नये. ओके. असं जर कायदा जर झाला तर हा मुद्दाच शांत होऊ शकतो. ओके. त्यानंतर पहा या म्हणजे हे एक आपल्याला सोल्युशन दिलं आपण. त्यानंतर अगदीच पहा नोकरशाहीमध्ये म्हणजे नोकरशाही. ओके. जो ब्युरोक्रॅट वर्ग आहे किंवा एक्झिक्युटिव्ह वर्ग आहे त्यामध्ये पण महत्वाची अधिकारपदे ही सुद्धा परिवारवादात फसलेली आहेत. ज्यांचे आई वडील हे उच्च सरकारी अधिकारी होते किंवा आहेत त्या मुलांना स्पर्धा परीक्षांची बाळकडू घरूनच मिळते. जो
पहिल्या पिढीचा स्पर्धा परीक्षेचा परीक्षार्थी आहे त्याला मार्ग आणि जागा मिळत नाही. ओके, आता ही तुम्ही अगदी तुमच्या लाईफशी थोडंसं निगडीत केलात तरी तुम्हाला हे दिसून येईल. ओके, मग इथं पण तुम्ही परिवारवादाचं रिलेव्हन्स वगैरे सांगू शकता. प्रश्न तसा येणार नाही, परंतु तुम्हाला एक म्हणण्याचा उद्देश व तुम्हाला कुठे पण याचं लिहिता रिलेव्हन्स आपल्याला सापडून जाईल. ओके, किंवा निबंधामध्ये जरी लिहिलात तुम्ही लोकशाहीमधील डिमेरिट्स वगैरे. ओके, म्हणजे लोकशाहीमुळे काय काय हे होत आहे किंवा जास्त पक्ष जर असतील. ओके, पक्षीय लोकशाही. ओके, यामध्ये पण तुम्हाला याचं रिलेव्हन्स म्हणजे निबंधामध्ये वगैरे इथे लिहिता येईल. कारण आपल्याला 1200 शब्दांमध्ये उत्तर लिहायचं आहे, तेव्हा म्हणजे असे शब्द आपल्याला असणं शब्दसाठा अगदी महत्वाचा आहे. त्यानंतर सन 2018 मध्ये सेबीने एक अधिनियम जाहीर केलेलं होतं की कंपन्यांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे एकाच कुटुंबाचे सदस्य असू नयेत. अशा जागा ताबडतोब दुसऱ्या अधिकाऱ्यांना द्याव्यात. याची अंमलबजावणी एप्रिल 2020 पासून होणार होती. पण नियमाविरुद्ध सारे एक उद्योगपती एकटवले आणि पुढील 2 वर्ष याची अंमलबजावणी रखडली. मग आता शेवटी 2022 मध्ये सेबीने हा नियम ऐच्छिक ठरवला म्हणजे मागे घेतलेला आहे. ओके, म्हणजे आता तिथे पण जे कंपन्यांचे अध्यक्ष जे प्रेसिडेंट असतील, त्यानंतर व्यवस्थापकीय मंडळ, ओके, बोर्ड ऑफ डायरेक्टर वगैरे जे असतील, त्यानंतर सीईओ वगैरे जे आहेत, त्यामध्ये एकाच व्यक्तीचे वगैरे सदस्य नसू नये असं त्यांनी म्हटलेलं होतं सेबीने. परंतु या सेबीला विरोध करण्यात आला व हा निर्णय पण थोडासा मागे आपल्याला दिसून येत आहे. ओके, हे थोडंसं कुठेतरी म्हणजे कीड लागल्यासारखं वगैरे होतं. लोकशाहीमध्ये म्हणजे ज्या पद्धतीने मार्क्सनी म्हटलेलं होतं पहा, 90% सॉरी 99% आणि 1% म्हणजे 1% लोकांकडे 90% संपत्ती आहे व 99% लोकांकडे 10%च संपत्ती आहे. अगदी असं जर केलं तर तुम्ही 100% अशा पद्धतीची संपत्ती होते. ओके, हे अशा पद्धतीने आपल्याला इथं रिलेव्हन्स दिसून येतं. म्हणजे समाजशास्त्र वगैरे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तर म्हणजे हे अगदी कुठे पण त्यांना रिलेव्हंट हे ठरू शकतं. ओके, त्यानंतर थोडंसं पुढे चला. संपादकीय म्हणजे मध्ये पहा चिनी मौनाचा अर्थ. याबद्दल पण म्हणजे तेवढं इंटरनॅशनल रिलेशन संबंधी काही त्यांनी म्हणजे पूर्णतः आपल्याला लेख दिलेला नाहीये, त्यामुळे मी हे स्किप करतोय पहा. ओके, म्हणजे यामध्ये ज्या पद्धतीने म्हटलेलं आहे, पाकिस्तानींना आपण म्हणतो घर में घुस के मारेंगे अशी भाषा करणारे आपण चीनचा मुद्दा आला की अवसान का गाळून घेतो हा प्रश्न आहे. म्हणजे अगदीच काल जी परिषद वगैरे झाली त्या संदर्भात हा देण्यात आलेला आहे. पण मला नाही वाटत की अशा पद्धतीचं म्हणजे पूर्णच निगेटिव्हिटी वगैरे आपल्याला विचारण्यात येईल. त्यामुळे याला स्किप करूयात. जरी विचारण्यात आलं तरी तुम्ही इंटरनॅशनल रिलेशनमध्ये हे शिकणारच आहात. त्यामुळे याला स्किप जरी केलात तरी चालेल. त्यानंतर पहा, कोरोनानंतरची अस्थिरता कायम हे आवश्यकतेचं मला नाही वाटत. कारण पहा हे बाकीचं आहे जगात जगभरात दूध उत्पादनात घट का झाली वगैरे हे आपल्याला सांगता येतं. तीव्र उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, अतिवृष्टी, पूर हे आपण डायरेक्टली डिझास्टर मॅनेजमेंट सारखं हे तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. याबद्दल मला पण नाही वाटत. म्हणजे हे ओरली लिहू शकतो आपण, वाचण्याची वगैरे गरज नाहीये. जे तुमच्या माइंडमध्ये आलं ते लिहू शकतो. त्यानंतर मंदिर यही बनाया था म्हणजे अगदीच श्रीरंजन आवटे सरांनी पण अगदी चांगलं लेख म्हणजे एक लिहिलेला आहे, जे क्रोनॉलॉजीसाठी पण आपल्याला बेस्ट आहे. त्यानंतर जे नेहरूवाद, ओके, नेहरूवाद हे जे म्हणतो आपण त्यासाठी त्यांना पण समजून घेण्यासाठी म्हणजे पहा, जर हिस्ट्री वगैरे ऑप्शनल असेल किंवा समाजशास्त्र वगैरे जर असेल, ओके, तर पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया यांच्या ज्या विद्यार्थी आहेत म्हणजे आपल्याला जीएस मध्ये पण विचारण्यात येऊ शकतात. ओके, नेहरूवाद वगैरे जो काही आहे त्या संदर्भात किंवा नेहरूंची पॉलिसी वगैरे, तर त्या संदर्भात पहा. अगदीच 1917 मध्ये जेव्हा आपल्याला पाहायला मिळतं की रशियन राज्यक्रांती जे झाली, ओके, व त्यांच्या होण्याच्या पाठीमागचं कारण होतं कार्ल मार्क्स. ओके, म्हणजे मार्क्सचं जर नेतृत्व वगैरे जर पाहिलं तर अगदीच म्हणजे तिन्ही देशामधून अगदी फ्रान्स, त्यानंतर जर्मनी आणि ब्रिटन या तिन्हीमधून तो बाहेर काढलेला आहे. ओके, म्हणजे त्याला हकलून देण्यात आलेलं होतं. तरी पण त्याचे जे विचार आहेत ते अगदीच एकदम आज देखील आपल्याला चालत असलेले पाहायला मिळतात. त्याच पद्धतीने 1917 मध्ये रशियन राज्यक्रांती पण घडून आली. मार्क्सच्या अगोदर पण समाजशास्त्र होते म्हणजे समाजवादी लोक होते. ओके, पण त्यांनी जे सांगितलं ते वैज्ञानिक च्या दृष्टिकोनातून होतं. ओके, वैज्ञानिक
दृष्टिकोनातून जो समाजवाद होता तो कार्ल मार्क्सचा होता. मग त्याच बेसिसवर जवाहरलाल नेहरू पण त्यांनी पण तेच स्वीकारलेलं आहे. आता हे मी का सांगतो, कारण माझं पण समाजशास्त्र होतं व जे समाजशास्त्राचे विद्यार्थी आहेत त्यांना ही अगदीच पटवून जाईल, त्यामुळे मी याला पण घेतलेलं आहे. व याचं रिलिव्हन्स जे कुठं असेल ते जीएसच्या आपलं पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री यामध्ये पण नक्की आपल्याला दिसून येईल. ओके. कार्ल मार्क्स काय म्हणायचे, वैज्ञानिकच्या दृष्टिकोनातून जे समाजवाद वगैरे उदयास आलं ते कार्ल मार्क्स यांचं आहे. ओके. हे पहा, वैज्ञानिक समाजवाद हा प्रश्न म्हणजे इथं देण्यात आलेला, मी फक्त त्याला हायलाइट केलेला नाही. ओके. कार्ल मार्क्स यांनी तोच घेतलेला होता भाग. मग जवाहरलाल नेहरू पण त्यांनी त्याच पद्धतीवर वगैरे चाललेले आहेत. मग हे आपल्याला कशातून दिसून येतं, तर 1933 मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी इंदिरा गांधी यांना पत्र लिहिलेलं होतं. त्यामध्ये ते म्हणतात, इतिहासाच्या पानांवर नजर टाकली असता सामान्य माणसाचं जगणं अतिशय दयनीय, दुःखी, कष्टी स्वरूपाचं राहिलेलं आहे. आता कुठं विज्ञानामुळे त्यांच्यावरील कित्येक वर्षांच्या अन्यायाचा जोखड थोडंसं दूर होत आहे. ओके. हे कशामुळे, विज्ञानामुळे त्यांनी इथं स्पष्ट केलेलं आहे. ओके. मग याच पुढे गेल्यानंतर या भूमिकेमुळेच नेहरू काँग्रेसमधील समाजवादी गटाचे प्रतिनिधी होते. बरोबर. त्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारलेला समाजवाद त्यांना प्रिय होता. मार्क्सवादी परिप्रेक्ष्यातून समाजवादाचं उत्तर शोधण्यावर त्यांचा भर होता. ओके. त्यानंतर पुढे गेल्यानंतर भगतसिंग सारखा कम्युनिस्ट क्रांतिकारक त्यांच्या विवेकी विज्ञानवादी समाजवादी भूमिकेमुळे प्रभावित होत होता. ओके. म्हणजे अगदीच जवाहरलाल नेहरूच नाही तर भगतसिंग पण अ, अगदीच वैज्ञानिकवादी त्यांनी पण हे केलेलं आहे. त्यामुळेच पहा, भगतसिंग यांचं एक पुस्तक आहे, म्हणजे एक 10-14 पानाचं आहे, व्हाय आय एम एन इथिस्ट. ओके. म्हणजे मी सॉरी, मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन मला जमत नाहीये. म्हणजे व्हाय आय एम एन इथिस्ट हे निबंधाचं नाव आहे. म्हणजे मी देवाला का मानत नाही वगैरे अशा पद्धतीने आहे ते. ओके. आता इथिस्टचा मला अर्थ समजत म्हणजे शब्द मला सुचत नाहीये, त्यामुळे सॉरी फॉर दॅट. परंतु जर पुस्तक जर हवं असेल तुम्हाला तर म्हणजे त्याची पण माझ्याजवळ एक कॉपी आहे, मराठी माध्यमातून पण आहे व इंग्लिश माध्यमाची जी कॉपी आहे ती म्हणजे हार्ड कॉपीच आहे माझ्याजवळ. ते मी इंग्लिश मधूनच वाचलेलं आहे. मग त्यांनी पण याच बेसिसवर वाचलं. ओके. म्हणजे इथिस्ट म्हणजे त्यामुळेच त्यांनी, भगतसिंगांनी पण जेलमध्ये जेव्हा होते त्यांनी ते निबंध वगैरे लिहिलेला आहे. ओके. मग पहा, जेव्हा 1946 फाळणी वगैरे झाली व 1947 मध्ये आपल्याला जेव्हा भारत स्वतंत्र वगैरे झाला, त्या दरम्यान आपल्याला दिसून येतं की सायंटिफिक अँड काउन्सिल रिसर्च सारखी संस्था वगैरे त्यांनी चालू केलेली आहे. ओके. त्यानंतर 1950 साली IIT ही प्रतिष्ठित संस्था पश्चिम बंगालमध्ये खरगपूरला स्थापन झालेली आहे. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांची पण स्थापना त्यांनी केली. यासोबतच इस्रोची मुहूर्तमेढ रोवणं असा नेहरूंनी देशाच्या विज्ञानवादी दृष्टिकोनातील विकासाचा सुकाणू ठेवला होता. ओके. म्हणजे CSIR या संबंधी यापूर्वीही पण आपल्याला द हिंदूमध्ये हे लेख आलेलं होतं. ओके. त्यानंतर पुढे गेल्यानंतर भारत हेवी इलेक्ट्रिकल्स हे पण त्यांनीच बांधलेलं आहे. ओके. भाकरा नानगल प्रकल्प. ओके. यामुळेच काय म्हणतात, आधुनिक भारताचे मंदिर यामुळे ओळखलं जातं. ओके. म्हणजे यांनी ज्या पद्धतीने मंदिराचा अर्थ तुम्ही मंदिर घेऊ नका, तर त्यांनी विज्ञानाचे मंदिर वगैरे बांधणे हे काम जवाहरलाल नेहरू यांनी केलेलं होतं. व हे आपल्याला डायरेक्टली सांगता येतं की भारताचा समाजवाद वगैरे कशा पद्धतीचा आहे, तर हे अशा पद्धतीचं आहे, हे आपल्याला इथून स्पष्ट करता येतं. त्यानंतर पहा, आपल्याला टीव्ही वरती एक हे दिसते पहा, अलीकडेच नेहरूंच्या टीव्हीवरील पत्रकार परिषदेचा व्हिडिओ बीबीसीने समोर आणलेला आहे. नेहरू परदेशातही म्हणजे पत्रकार परिषद घेत असत. ओके. मग त्यावरती एक प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यांना, ब्रिटिशांनी इतकी वर्षे राज्य करूनही आपण कॉमनवेल्थ मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. तुम्हा भारतीयांच्या मनात ब्रिटिशांप्रती नाराजी, कटुता नाही का? या क्षमाशीलतेचं कारण काय? अशाचा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारले होते. ओके. हे तुम्ही कुठं लिहू शकता पहा, हा प्रश्न वगैरे, तर तुम्ही कॉमनवेल्थ. ओके. कॉमनवेल्थ वर आज पण प्रश्न तर आला नाही, परंतु कॉमनवेल्थ जर प्रश्न वगैरे आला, म्हणजे भारताचं सार्वभौमत्व आणि कॉमनवेल्थ यामध्ये काही हे आहे का, कटुता वगैरे आहे का, किंवा जर आपण कॉमनवेल्थ मध्ये गेलो तर आपल्यावर सार्वभौमत्वाचा आपला काही ऱ्हास वगैरे होत आहे का? जर असा प्रश्न पडला तर तुम्ही या प्रश्न म्हणजे इथून पण चालू करू शकता, म्हणजे नेहरूंना वगैरे विचारण्यात आलेलं होतं किंवा हे रिलेव्हन्स तिथं देऊ शकता. तर नेहरू यांचं उत्तर पहा. पहिलं म्हणजे
आम्ही भारतीय लोक टोकाचा द्वेष करत नाही. आणि दुसरं म्हणजे आमच्याकडे गांधी होते. हे अशा पद्धतीचे जर उत्तर वगैरे तुम्ही पण शोधलात म्हणजे मुलाखतीसाठी वगैरे, तर हे उत्तर अतिशय योग्य व अतिशय म्हणजे अगदीच समोरच्या व्यक्तीला अगदी भारावून टाकतं. अशा पद्धतीचं हे उत्तर आहे. ओके. मग हे अशा पद्धतीने आपल्याला नेहरूचा समाजवाद किंवा नेहरूंनी जी बांधलेली मंदिरे वगैरे होती ते आपल्याला सांगता येतात. व कार्ल मार्क्स यांचा पण समाजवाद अशाच पद्धतीचा होता की सायन्सच्या बेसिसवर त्यांनी पण समाजवादाला वगैरे देशामध्ये रोवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. त्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा, विधान परिषदेने विधेयक रोखले तरी मंजुरी तडथळा नाही वगैरे ही, परंतु याचा आपल्याला रिलेव्हन्स कुठं आहे म्हणजे विधान परिषदेवर काल राज्यसभेला प्रश्न विचारण्यात आलेला होता. 169 कलम त्याचं उत्तर असेल. ओके. तर पहा, जे तर अशा पद्धतीचा पण प्रश्न विचारण्यात येऊ शकेल. जे पहा, काल एक विधेयक मंजूर झालेलं होतं विधानसभेमध्ये, जे की सरपंचाची वगैरे थेट जनतेतून निवड वगैरे जी होती त्या संदर्भात विधेयक विधानसभेने विधानसभेने मंजूर केलेलं आहे. मग आता ती विधान परिषदेमध्ये मान्यतेसाठी वगैरे गेलेलं आहे. मग पहा, विधान परिषदेने एखादे विधेयक रोखले वा विधानसभेने मंजूर केलेले विधेयक चर्चेलाच घेतले नाही तरी त्याचे कायद्यात रूपांतर होते, तशी घटनेमध्ये स्पष्ट तरतूद आहे. अगदी जशा पद्धतीने 14 दिवसांची राज्यसभेला वगैरे तरतूद म्हणजे मुदत वगैरे मिळते, अगदी त्याच पद्धतीने इथं आहे. तर पाहूयात, विधानसभेने मंजूर केलेले एखादे विधेयक विधान परिषदेने फेटाळले अथवा रोखून धरले वा चर्चेलाच घेतले नाही तर त्यावर मार्ग काढण्याची तरतूद घटनेच्या कलम 197 कलमात आहे. ओके. विधानसभेने विधेयक मंजूर केल्यावर ते मंजुरीसाठी विधान परिषदेत पाठवले जाते. बरोबर. विधान म्हणजे आता ही विधान सभा. ओके. म्हणजे जिथे जिथं आणि इथं विधान परिषद. ओके. म्हणजे ज्या ज्या राज्यामध्ये 2 सभागृह आहेत त्यांच्यासाठी बोलतोय मी. म्हणजे आता 2 सभागृह कुठे कुठे आहेत ते तुम्हाला आता शोधायचं आहे. तर पहा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक. म्हणजे एकदा एकदा मीच सांगून टाकतो. विधान परिषद हे लिहून द्यायला पाहिजे होतं. तर पहा, आंध्र प्रदेश विधान परिषद कुठे कुठे आहे. त्यानंतर तेलंगणा, त्यानंतर आहे उत्तर प्रदेश, त्यानंतर येतं बिहार, त्यानंतर महाराष्ट्र आणि एक कर्नाटक. या राज्यांमध्ये आपल्याला बेसिकली हे जे 6 राज्य आहेत इथे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. ओके. म्हणजे सॉरी, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, विधान परिषद हे आपल्याला सांगता येतात. विधान परिषद. ओके. ही विधान परिषद आपल्याला या राज्यांमध्ये आढळून येतात. मग पहा, विधानसभा म्हणजे विधानसभेने जर विधेयक वगैरे केलं त्याची 197 मध्ये तरतूद आहे. हे विधान परिषदेला पाठवलं जातं. मग विधान परिषदेने त्यावरती ऍक्शनच घेतलं नाही किंवा ते विधेयक चर्चेला वगैरे जर घेतलं नाही. ओके. मग यांच्यासाठी 3 महिन्याचा कालावधी देण्यात येतो. 3 महिन्यामध्ये तुम्ही एकदा विधेयकाला नक्कीच त्यावरती चर्चा वगैरे करायला हवी, असं 197 मध्ये वगैरे दिलेलं आहे. जर ते तसं घेतलं नाही तर विधानसभा काय करते, जर यांनी 3 महिने पण घेतलंच नाही, ओके, 3 महिन्यात एकदा ही विधेयकावर त्यांनी म्हणजे निग्लेक्ट केलं, इग्नोर केलं त्याला, तर विधानसभा काय करते, 3 महिन्यानंतर परत 4थ्या महिन्यामध्ये स्वतः परत ते विधेयक म्हणजे त्यामध्ये दुरुस्ती करेल किंवा न दुरुस्ती करेल, परंतु ते परत एकदा विधानसभे म्हणजे सभामध्ये विधानसभेमध्ये परत ते पारित करण्यात येईल. ओके. व हे विधेयक दुसऱ्यांदा मंजूर जेव्हा विधानसभेने दुसऱ्यांदा मंजूर केलेले विधान परिषदेकडे पाठवले जाते. दुसऱ्यांदा आलेले विधेयक विधान परिषदेने पुन्हा फेटाळले, त्यात सुधारणा सुचवली वा 1 महिन्याच्या आत कालावधीत चर्चेलाच घेतले नाही तरी विधानसभेने मंजूर केलेल्या स्वरूपात विधेयकाला मंजूर झाले आहे असे मानले जाते. म्हणजे पहा, पहिल्यांदा यांना 3 महिन्याची मुभा आहे विधान परिषदेकडे, परंतु जर 3 महिन्याच्या नंतर काहीच त्यांनी ऍक्शन वगैरे जर घेतलं नाही व दुसऱ्यांदा विधानसभेने परत ते विधेयक पारित केलं व यांनी जरी विधान परिषदेने पुन्हा यावरती सूचना वगैरे दिल्या किंवा काही रिकमेंडेशन दिले, काही जरी दिलं तरी यांना देणं घेणं नसतं. पुन्हा हे फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून असते. पुन्हा हे अशा पद्धतीने बायपास होऊन राज्यपालकडे जाईल. ओके. राज्यपालकडे गेल्यानंतर राज्यपालांनी जर त्याला स्वाक्षरी दिली तर याचा डायरेक्टली कायदा बनतो. ओके. म्हणजे इथं विधान परिषद बायपास होऊ शकते. त्यामुळे 3 महिन्याची यांना परमिशन आहे. 3 महिन्यामध्ये जर यांना काही रिकमेंडेशन वगैरे असतील तर ते नक्की त्यांना परत वगैरे करू शकतात, परंतु दुसऱ्या टाइमला यांच्याकडे अधिकार जास्त नाहीतच. ओके. त्यानंतर पुढे चला. अगदीच आवश्यकतेच्या न्यूज नाहीत म्हणजे
डेली बेसिसवरच्या न्यूज आहेत व तेवढं रिलेव्हन्स आपल्याला एमपीएससी युपीएससी मध्ये नसतं. त्यामुळे मी एवढ्या सर्व न्यूज स्किप करतोय पहा. त्यानंतर करिअर वृत्तांत म्हणजे एमपीएससी साठीच आहे. ओके, पण हे पण आवश्यकतेचं नाही. तुम्ही जर क्लास लावलात तर वेल अँड गुड. नाहीतर सेल्फ स्टडीमध्ये पण अगदीच जर कुठे प्रॉब्लेम वगैरे आले तर तुम्ही डायरेक्टली मला पण विचारू शकता, त्यात काही नाहीये. ओके, कारण भरपूर दिवसांचा अनुभव माझा पण आता यामध्ये राहिलेला आहे. तर पहा, अशा पद्धतीने आजचा न्यूजपेपर इथं संपतो. अगदीच ज्या ज्या मी बातम्या योग्य होत्या आपल्यासाठी कामाच्या होत्या त्या सर्व मी इथं क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी तुमचे या संदर्भात काही सजेशन वगैरे असतील तर नक्की तुम्ही मला सांगू शकता. धन्यवाद.